राहुरी तालुक्यातील मौजे टाकळीमिया येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर झालेल्या कथित अन्यायकारक व एकतर्फी कारवाईचा तीव्र निषेध पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल फेर चौकशी करून चुकीच्या पद्धतीने कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। या संदर्भात शहरात नुकतीच संघटनेची बैठक पार पडली आहे। बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लवकरच भेट घेऊन सदर प्रकरणी सविस्तर चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी संघटनेचे अध्यक्ष छानराज शेत्रे, टाकळीमियाच्या महिला सरपंच लीलाबाई गायकवाड, मिलिंद काळपुंड, विजय विधाते, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते। संघटनेच्या मते ग्रामपंचायतीचे सर्व दप्तर उपलब्ध असतानाही चुकीच्या पद्धतीने चौकशी करण्यात आली आहे। सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सादर केलेले खुलासे विचारात न घेता उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती नेवासा यांनी हेतुपुरस्पर एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। केवळ एका साध्या अर्जावरून ठोस पुराव्यांशिवाय सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे, हे नियमबाह्य असल्याचेही सांगण्यात आले। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतील कामाची प्रत्यक्ष पाहणी न करता दप्तर उपलब्ध नसल्याचा बनाव केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। MB रेकॉर्ड, 65 नंबर नोंदी तसेच तांत्रिक मान्यता देणाऱ्या अभियंत्यांशी चौकशी न करता निर्णय घेण्यात आल्यामुळे ही कारवाई संशयास्पद असल्याचे संघटनेने नमूद केले आहे। तसेच यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी एका गट विकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत रंगेहात पकडून दिले होते। मात्र त्यानंतर तक्रारदाराची दखल न घेणे, त्याची समस्या न सोडवणे यामुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे। या घटनेमुळे भविष्यात कुणीही भ्रष्टाचाराविरोधात पुढे येण्यास धजवणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार अनेक ग्रामपंचायतीमध्ये निर्णय ॲप अद्यावत नसल्याचे तसेच गट विकास अधिकाऱ्यांकडे आवश्यक नोंदी व लॉगबुक उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले। अशा परिस्थितीत स्वतःच्या कामकाजातील त्रुटी दुर्लक्षित करून इतरांवर कारवाई करणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। मी छानराज उत्तम क्षेत्रे, अध्यक्ष पॅन्थर्स भीम संग्राम सामाजिक संघटना महाराष्ट्र, टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील ग्रामपंचायत प्रकरण पाहता मी असा निष्कर्ष अभ्यासातून काढलेला आहे की सदर ग्रामपंचायतच्या 4 वेळेस चौकशी झाली, परंतु 4ही वेळेस कुठलंही निष्पन्न असं काही हाती लागलेलं नाही आणि केवळ आर्थिक लाभापोटी सदर BDO साहेबांनी या चौकशा लांबण्याचा प्रयत्न केलेला आहे। आर्थिक लाभ होईल का या आमिषापोटी चौकशा लावायचा घाट घातलेला आहे आणि वर्षभर झाल्या चौकशी कुठली होत नाही आणि मग कुठेतरी चुकीचा अहवाल दिला गेला आणि या चुकीच्या अहवाल देत असताना जो कार्यकाळ त्या माननीय सरपंच साहेबाचा मॅडमचा आहे तो चुकीचा दिला गेला। नंतर त्यांनी तो दुरुस्त केला, ही फार गंभीर बाब आहे। प्रशासनाने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्यांना जो अपहार कायमस्वरूपी अपहार दाखवला आहे ते सगळं खोटं आहे। मी सगळे अहवाल पाहिले, त्यांची सगळी माहिती अधिकारी सगळे अहवाल मागवलेत, सगळे अहवाल पाहिलेत आणि मी या निष्कर्षावर आलो आहे की सदर गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी मिळून घाट घातलेला आहे। याचं कारण असं आहे की त्या राहुरीचे तत्कालीन जे होते गटविकास अधिकारी ते अँटी करप्शनमध्ये गेलेले आहेत आणि ते ह्या सरपंच ग्रामसेवक अधिकारी घातलेले आहेत आणि त्याचा राग मनात धरून ह्या ग्रामसेवक कसं नीट करता येईल ह्या राग धरून ह्या लोकांनी षड्यंत्र रचलं आणि सरपंच साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। एका महिला सरपंचाने एवढा त्रास देणं प्रशासनाकडून अजिबात अपेक्षित नाही, अशा पद्धतीचं वाक्य मी त्यांना पंचायतीत जाऊन बोललेलो आहे। आज आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो अहवाल दिला हा 100% चुकीचा आहे। या अहवालावरती आपण जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ आपण ज्यांना म्हणतो अशी अधिकारी चौकशी नेमावी आणि त्यातून सत्य बाहेर आणावं। सत्य ज्यावेळेस बाहेर येते फार भयानक असेल, त्याचं कारण असं आहे की सदरच्या गटविकास अधिकाऱ्याचा राहुरी आणि नेवासा दोघांच्या लॉगबुकमध्ये अत्यंत मोठी तापरातपर आहे। आम्ही भविष्यात पुढे जाऊन त्याच्यावर सेपरेट बोलूया, परंतु एक भयंकर असे भ्रष्टाचारांच्याकडे आहे। त्याने जो मुख्य मुद्दा मांडला आहे, निर्णय यावर ग्रामसभा घेतलेली नाही। माझा छातीटोपीने दावा आहे राहुरी आणि नेवासा या दोन्ही BDOंच्या ग्रामपंचायतीचा तपास शासनाने करावा। किती ग्रामपंचायत ॲपवर घेतलेल्या आहेत, शासनाने चक्क धुळफेक याने शासनाने धुळफेक केली आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीला 2 वर्षाला टाकलेल्या ग्रामपंचायत 2 वर्षासाठी 1,40,00,00,000 निधी येतो
आणि यांनी तेवढा सुद्धा अपहार दाखवला आहे. मग आमचं म्हणणं असं आहे की जी जी त्या ठिकाणी कामं झालीत, उदाहरणार्थ आता कॉम्प्युटर घेतला असेल, 2 रुपये तर असेल ना, तुम्ही घेतले की नाही, त्याचं MB झालं आहे, त्याचा 65 नंबर झालेला आहे. मग MB आणि 65 नंबर काय दोष आहेत का, हे तपासणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण वरवर चालली ही चौकशी अत्यंत फारच आहे, परंतु याच्यामध्ये असणारे विस्तार अधिकारी आहेत, मान्य गटविकास अधिकारी आहेत आणि उपमुख्य कार्य अधिकारी आहेत, ही तिघ याच्यामध्ये प्रमुख दोषी आहेत असं आमच्या अभ्यासातून लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून या तिघांचीही देखील चौकशी होणं गरजेचं आहे. माननीय उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे तुम्हाला खोटे पुरावे देत आहेत, खोटे कागद देत आहेत, परंतु मी ज्यावेळेस तिथं माहिती लावली त्या माहितीच्या अंतर्गत तिथले जे माळी नावाचे विस्तार अधिकारी आहेत त्यांची चौकशी स्टार्ट झाली आहे. आता माझं म्हणणं असं आहे की ज्या विस्तार अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिला, ज्या गटविकास अधिकाऱ्यांनी हा अहवाल दिला, त्या दोघांचीही खात्याने चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती जर झाली तरच या ठिकाणी न्याय मिळणार आहे. नाहीतर एका ग्रामसेवकावर तुम्ही अन्याय केला, त्याने तुम्हाला अन्याय धरून दिलं आणि तुम्ही त्याचा दोष म्हणून असं काम करत असाल तर भविष्यामध्ये कुणीही लाच वगैरे अजिबात म्हणजे विश्वास ठेवणार नाही. हे फार धोकादायक आहे. प्रशासनाने ह्या गोष्टी इतकं गंभीर विचार घेणं गरजेचं आहे. मी शिवसाहेबांना देखील सांगितलेलं आहे, डेप्युटी शिवल देखील सांगितलेलं आहे, परंतु ते म्हणतात नाही त्यांची चुकी आहे. त्यांची काय चुकी आहे? तुम्ही जे 1 ते 29 मुद्दे भरले आहेत, या प्रत्येक मुद्द्यावरती तुम्हाला शहानिशा करून खुलासा दिला आहे. तुम्ही काय काय धरत नाहीत? तुम्हाला काय काय धरण्यात अडचण आहे? तुमची विस्तार झोपून काम करतात का? त्यांना दिसत नाही का? या सगळ्या गोष्टी उत्तरं चौकशी होणार नाही. आणि म्हणून आमची प्रमुख अशी मागणी आहे की या डेप्युटी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर, गटविकास अधिकारी राहुरी, गटविकास अधिकारी नेवासा या तीनही अधिकाऱ्यांची खात्याने चौकशी झाली पाहिजे, तरच हे सत्य बाहेर येईल. अन्यथा या महिला सरपंचावर फार मोठा अन्याय ठिकाणी होतो असं आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून सरपंचाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आम्ही रस्त्यावर नेहमी उतरणारच आहोत, परंतु भविष्यात जर ह्या महिलांना न्याय मिळाला नाही तर भविष्यामध्ये फार लढाई या ठिकाणी आम्ही उभे करणार आहोत. लीलाबाई चंद्रकांत गायकवाड, मी टाकळी इथली सरपंच आहे. आमच्या गावामध्ये आता त्यांनी तक्रार केली, त्यांची चौकशी झाली, पण जे दोन्ही बाजू मांडायच्या होत्या त्यांनी दोन्ही बाजू मांडून घेतल्या नाही. आम्ही शिवकडे गेलो होतो, शिवसाहेबांनी पण आम्हाला म्हटले का करू आपण परत चौकशी, तिने पण काही विषय घेतला नाही. आणि UDO साहेबांनी तर काहीच आमचं मान्य आम्हाला बोलवलं पण नाही, तुमची चौकशी करतो का काय करतो. आणि हे अपहार दाखवले हे मागच्या सरपंचाच्या काळात होतं, ते माझ्या म्हणजे ह्या सरपंचाच्या काळात दाखवलं त्यांनी. हे सुद्धा त्यांनी तारीख सुद्धा चुकीची लिहिलेली आहे. आणि जो निधी येतो खासदार आणि याचा त्याचं सुद्धा आमच्यावर अपहार असं दाखवलेलं आहे. आणि महिलाला आमच्या गावामध्ये जे तक्रार झाली ते कामच करून देत नाही. दरवेळेस ग्रामसभा झाली का दरवेळेस ते धिंगाणा घालीत असतात आणि काही पण बोलत असतात, असे हसत्यात वसे वगैरे असे ग्रामसभेमध्ये पण. मग त्यांनी असं महिलांनी काही करायचंच नाही का, महिलांना हेच करून देत नाही, कामच करून देत नाही. आणि असं आमच्यावर हे घातलेलं आहे त्यांना, म्हणजे मला पद घालण्यासाठी ते असे करू राहिले. माझी पुढची याच्यावर तुम्ही पूर्ण खुलासा करावा. आणि आमचे ना जे आमच्याकडे तुम्ही म्हटले ना तुमच्याकडे दप्तर नाही काय नाही, सगळे पुरावे आहे आमच्याकडे. तुम्ही आमचे पुरावे मागितलेच नाही ना, तुम्ही पाहिलेच नाही. जे पुरावे होते तुम्ही ते मागं पाठवले आणि त्याच्यावर चौकशीच केली. माझं म्हणणं असं आहे का आम्हाला सुद्धा न्याय भेटला पाहिजे. तुम्ही त्यांची तक्रार ऐकून घेता तशी आमची पण घेतली पाहिजे ना. तुम्ही समोरासमोर केलं पाहिजे ना. नेवाच्या व्हिडिओने ज्यावेळेस ते दप्तर तपासलं, आता पण म्हणा तुम्ही तुमचं दप्तर दाखवा म्हणून, आम्ही लगेच तयार आहे दप्तर दाखवायला. हा मग तेच मग आमचं म्हणणं का बरं ऐकून घेते, ते म्हणतात का तुम्ही दप्तर ते तुमचं अपहार झालेलं आहे म्हणून. म्हणजे आम्ही का अपहार काय केलं? मग तुम्ही चौकशी करा ना, कुठं घातले काय घातले. आणि तुम्ही टाकळी गावात विचारा कुठं काम केलेलं नाही, सगळ्या गावात काम केलेलं आहे. महिलांना बोला, सगळ्या महिलांना माहिती, महिलांचे सगळे प्रश्न सोडिते, सगळं माहिती. आमच्या गावामध्ये किती कामं झाले काय झाले हे नाही पाहत, फक्त ते नाही म्हणतात एक ग्रामसभा झाली नाही. या ग्रामसभाचे जास्त तिने घेतलेले आहे. त्याच्यात आम्ही सेवकडे गेलो होतो त्यावेळेस आम्ही म्हटलं होतं असं असं तक्रार आहे आमचं, पण आम्हाला पण न्याय भेटला पाहिजे, तुम्ही आमचं दप्तर परत तपासा असं सांगितलं होतं.